पुढची मोठी बातमी आपल्याला बघायची आहे। पुढची मोठी बातमी दिल्लीमधून येते। दिल्लीमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या लोकसभा खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। काँग्रेसच्या खासदारांची बैठक असेल, अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 5 सुनेरी बाग रोड या ठिकाणी जे निवासस्थान आहे त्यावेळेला संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती तसंच विविध राजकीय मुद्दे आणि संसदेतील पक्षाची भूमिका यावरती बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। सर्व काँग्रेस लोकसभा खासदारांना या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेत। या बैठकीमध्ये पुढील रणनीतीवरती चर्चा केली जाईल। काँग्रेसच्या खासदारांची अत्यंत महत्त्वाची अशी बैठक आहे। दिल्लीतल्या या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे। राहुल गांधींच्या निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजता ही बैठक पार पडणार आहे। त्यामुळे बैठकीत नेमकी कोणती चर्चा होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान महाराष्ट्रातील जळगाव या ठिकाणी विद्यार्थी दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झालेले आणि गेल्या काही दिवसांपासून आंदोलनात सहभागी झालेले आहेत। विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांबाबत भूमिका मांडल्यात। आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय आणि आंदोलनाच्या ठिकाणी जळगावच्या विद्यार्थ्यांशी आमचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी खास बातचीत केली आहे। सरकार जर बघितलं, आज सरकारच्या वतीनं म्हणजे नरेंद्र मोदींच्या वतीनं आज एक ट्विट करण्यात आलं। त्यांनी म्हटलंय की आम्ही चर्चा करू, पण राजीनाम्यावर ते बोलायला तयार नाहीये। पण राहुल गांधी म्हणताय की तुम्ही राजीनाम्यावर पहिले बोला, नंतर बाकी गोष्टी करा। चर्चा काय करायची? चर्चा तर आधी करायची होती ना। आता चर्चा थोडं ना, आता राजीनामाच पाहिजे आम्हाला। कारण की तुम्ही मुलांना असं हाणले, डोकी फोडली यार त्यांचे। हे कसं काय चर्चावर नाही थांबणार? आता हे राजीनाम्यावरच थांबेल। राजीनामा भेटणार नाही तेव्हा हे प्रोटेस्ट थांबणारच नाही। याचा एंड तर राजीनामा नाही तर हे चालणारच आहे। हे दिल्ली काय आता सर्व स्टेटमध्ये चालू आहे प्रोटेस्ट, माहिती आहे ना। मुंबई, दिल्ली, बँगलोर, बिहार मधून पण आता चालूच केलेलं आहे। पटना वेटना सर्व दस्तदस्त होते आता। सो राजीनामाच हवाय। राजीनाम्याशिवाय दुसरं काही नाही। राजीनाम्याशिवाय आता पर्याय नाही आणि राजीनामाशिवाय आम्ही थांबणार पण नाहीये। जोपर्यंत राजीनामा भेटणार नाही तोपर्यंत इथं कोणीच थांबणार नाही। आणि आम्ही 4 दिवस झाले इथे आहे। आम्ही यांचे सगळ्यांचे थॉट्स, सगळ्यांचे हिंमत बघतोय सर। एकदम फुल पॉवर आहे। फुल पॉवर आहे, फुल पॉवर आहे। नाही आता तुम्ही जसं म्हणता की ते सुविचार लिहिताय, ते सुविचार तुम्ही ठरवता की कशा पद्धतीनं? काही आमचे थॉट्स असतात, काही पब्लिकचे थॉट्स असतात, काही दिल्ली म्हणजे जे वेगवेगळ्या स्टेटवरून, जे वेगवेगळ्या गावावरून आलेले लोक आहेत त्यांचे वेगवेगळे थॉट्स आहेत ते आम्ही घेतो किंवा आमचे पण थॉट्स टाकतो त्याच्यामध्ये। हे जे पोस्टर आहेत हे गेल्या 3 ते 4 दिवसापासून हे लोक तयार करत होते आणि आता हे थोडे काळासाठी थकले होते। त्यांनी थोड्या काळासाठी आता त्यांनी विश्रांती घेतली। हे सगळे तरुण जे आहेत ते लिहितात आणि ते पोस्टर जे इथे तरुण आलेले आहेत त्या तरुणांना देतात। अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते। जंतर मंतर परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 मराठी। दरम्यान दिल्लीतील जंतर मंतर परिसरात आंदोलनासाठी युवकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि देशभरातील विविध राज्यांमधून विद्यार्थी आणि तरुण या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दाखल होत आहेत। आंदोलनस्थळी विद्यार्थी स्वतः पोस्टर्स तयार करतायत, त्यांचं प्रदर्शन करताना दिसत आहेत। जंतर मंतरवरील या वातावरणाचा आढावा घेतला आमचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। जंतर मंतर परिसरामध्ये युवकांचं आंदोलन सुरूच आहे। युवकांचं इथे आगमन, ज्या पद्धतीने युवक यायला सुरू पाहिलं आहे, युवक विविध पद्धतीने आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। आपल्याला हातामध्ये विविध पोस्टर देखील घेऊन बघताय। हे सगळे पोस्टर जे आहे हे तरुणांनी तयार केलेले आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये ज्या पद्धतीनं हे जे पोस्टर आहे यामध्ये त्यानं स्पष्ट लिहिलं आहे, नौजवान म्हणजे तरुण आणि असं स्पष्ट, नौजवान जब भी जागा है इतिहास ने करोड बदली आहे। म्हणजे जेव्हा जेव्हा तरुण जागृत होतो तेव्हा इतिहास बदलतो। अशा पद्धतीने त्यांनी इथे वेगवेगळ्या पद्धतीने हिंदी भाषेमध्ये पोस्टर लावले आहे। मेरे बच्चों आप पीछे मत हटना, भगतसिंग यांचं पोस्टर आहे। परिवर्तनकारी छात्र संघटन याच्या वतीने NFS आहे, NFS बंद करा, दिल्ली पोलीस RSS के गुंडों को नाका गड्ढों से मुर्दाबाद, अशा प्रकारे चालू आहे। पेपर लीक सरकार मुर्दाबाद, अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारचे पोस्टर, छोटे पोस्टर। आपल्याला माहित असेल की देशातील विविध विश्वविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध विद्यार्थी संघटना असतात। त्या विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून इथे एकवटण्याचा प्रयत्न केला आहे। आणि जर बघितलं आपण इथे तर इथेही जर बघितलं आणि जर बघितलं आपण इथे देखील या सगळ्यांच्या अशा प्रकारच्या लाईन देखील लागलेल्या आहे आणि एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या संघटना, विद्यार्थ्यांची शक्ती इथे एकवटलेली आहे आणि ही शक्ती दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जात आहे। जंतर मंतर परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 मराठी।
एक मोठी बातमी समोर येते. दिल्लीमधून बातमी आहे. कॅनॉट प्लेस जो भाग आहे त्या भागातली दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कॅनॉट प्लेसमधील जी दुकानं आहेत ते बंद करायला सांगितलेली आहे, तशी माहिती समोर येते. संध्याकाळी 6:30 वाजता दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी एक्सवरती पोस्ट केलेली आहे आणि या संदर्भातली माहिती दिलेली आहे. आज पुन्हा जंतर मंतरवरती मुलांना मारहाण करणार का, अरविंद केजरीवालांनी केंद्र सरकारला सवाल उपस्थित केलेला आहे. आज संध्याकाळी 6:30 वाजता दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी एक्स पोस्टवरती ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे जंतर मंतरवर पुन्हा एकदा मुलांना मारहाण करणार का, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी सरकारला उपस्थित केल्याचं बघायला मिळत आहे. अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारला सवाल बघायला मिळतोय. दुकानं का बंद केली जात आहेत, जंतर मंतरवर पुन्हा एकदा मुलांना मारहाण करणार का, असा सवाल केजरीवालांनी उपस्थित केलेला आहे. पुढची मोठी बातमी आपल्याला बघायची आहे. पेपरफुटी प्रकरणातून एक महत्त्वाची अपडेट समोर येते. संजीव मुखियाला सीबीआयकडून क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती समोर येते. 2024 नीट पेपरफुटी प्रकरणातून मोठी अपडेट आपण बघतोय. पेपरफुटी प्रकरणामध्ये संजीव मुखियाला सीबीआयकडून क्लीन चिट देण्यात आलेली आहे. सीबीआयकडून ही क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर येते. नीट UG 2024 प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया याच्या सहभागाचा कोणताही पुरावा सीबीआय तपासात आढळलेला नाहीये. बिहार पोलिसांनी प्राथमिक संशयावरून संजीव मुखियाला FIR मध्ये आरोपी केलेलं होतं. हे प्रकरण पुढे सीबीआयकडे तपासणीसाठी वर्ग करण्यात आलं. सीबीआयने तपासादरम्यान प्रश्नपत्रिका चोरी आणि वितरणातील सर्व आरोपी तसंच चोरीच्या पेपरचा फायदा घेणाऱ्या उमेदवारांची ओळख पटवली. या प्रकरणामध्ये सीबीआयचे 45 आरोपींविरोधात पाटणा न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं होतं. मोठी बातमी आपण बघतोय. नीट UG 2024 पेपरफुटी प्रकरणामध्ये संजीव मुखियाला सीबीआय कडून आता क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती समोर येते. नीट UG 2024 प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया याच्या सहभागाचा कोणताही पुरावा सीबीआय तपासात आढळला नसल्याची माहिती आहे. बिहार पोलिसांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावरती उतरलेल्या तरुणांना खिशामध्ये ड्रग्ज टाकून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय. हा पोलीस कर्मचारी आंदोलक विद्यार्थ्यांना कशा प्रकारे धमकवतोय बघा. तो काय नेमकं बोलतोय ते नीट ऐका. मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा केजीर में. अरे नहीं नहीं हाँ, फिर गया क्या जिंदगी गया. नो जामीन. वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी. कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा केजीर में. अरे नहीं नहीं हाँ, फिर गया क्या जिंदगी गया. नो जामीन. वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी. पहिल्याच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस कर्मचारी कशा पद्धतीने धमकावतोय आणि या मुद्द्यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. एकीकडे ठाकरेंनी हा पोलीसवाला आहे की ड्रग्ज तस्कर अशी टीका केली आहे, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी थेट पोलीस महासंचालकांची भेट घेत तक्रार केली आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना धमकवणारा पोलीस कर्मचारी पवन सांगळे हा सायन पोलीस ठाण्यामध्ये चालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागाने त्याला निलंबित केलं असून या प्रकरणी चौकशी करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. माझ्याकडे आता एक व्हिडिओ आलाय. मला असं वाटतं की मी तो आता मुंबई पोलीस कमिशनरने देखील पाठवलेला आहे. एका टॅक्सीतनं मुलं चालली होती आणि ती मुलं चालली असताना टॅक्सीतनं नाही, पोलिसांच्या गाडीतून आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन का 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का. म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली. पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? मग हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही. मला माझ्याकडे असे 10 व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये पोलिसांना रॅपिड ऍक्शन फोर्सच्या कमांडंट्सला मारतायत. माझ्याकडे असे 10 व्हिडिओ आहेत ज्या ठिकाणी दिल्ली पोलीसच्या महिला अधिकाऱ्यांवरती अत्याचार होत आहेत, त्यांचे कपडे फाडले जात आहेत. माझ्याकडे असे 10 व्हिडिओ आहेत जिथे पोलिसांच्या गाड्यांवरती दगडफेक होते. याच्याबद्दल कोण बोलणार? असं आहे की प्रोटेस्ट करण्याचा अधिकार संविधानाने कायद्याने सर्वांना दिलाय, पण कायदा आपल्या हातात कोणी घेऊ नये.
आणि त्यामुळे जर कायदा हातात कोण घेणार असेल, पोलिसांना जर कोण मारणार असेल, मग तुमची अपेक्षा काय आहे की पोलिसांनी मार खावा? त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ही राखण्याकरता पोलिसांचं हे परम कर्तव्य आहे. हे जर तुम्ही असंच करत राहिला तर आज सरकारच्या विरोधातला रोष आहे तो उद्या पोलिसांच्या विरोधातला रोष होऊ दे. तुमची ड्युटी आहे लॉ अँड ऑर्डर सांभाळण्याची. आम्ही असताना तिथे शांततेने आंदोलन करू. तुमच्याकडून कुठल्याही पद्धतीने दिल्लीमध्ये जे उचकवण्याचा भाग झाला तो इथे होणार नाही याची दक्षता तुम्ही स्वतःहून घेतली. एक वीडियो सामने आया है जो बिल्कुल गलत है. हम उसकी निंदा करते हैं. तुरंत उसके ऊपर कार्रवाई की गई है और पूरे मामले की सत्यता की जांच चल रही है. तर नीट पेपर फुटीवरून विद्यार्थ्यांचं दिल्लीतल्या जंतर मंतरवरती मागच्या 34 दिवसांपासून सुरू आहे आंदोलन सुरू आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करतायत. या प्रकरणी अजून सुद्धा तोडगा निघालेला नाहीये. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू 26 जुलै रोजी मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा असेल आणि या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनी सहभागी व्हावं तसंच राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन ठाकरे बंधूंनी केलंय. येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा आम्ही काढत आहोत. हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव. मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. जसं राजने सांगितलं की शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकला राज आपण जाऊन दोन गोष्टी करू. एक तर या सरकारला सुबुद्धी दे, नाहीतर सिद्धिविनायकाला साकडवलं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर. दरम्यान याच विद्यार्थी आंदोलनावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. आज एक ते काय ट्विट केले खरं म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती. म्हणजे याच्यामध्ये कमीपणा बाळगण्याचं काही कारण नाहीये. आपली मुलं आहेत, आपली जनता आहे, यांच्याबरोबर चर्चा करायला कमीपणा वाटण्याची गरज नाहीये. पहिल्या दिवशी जर का सरकारने यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे उघडले असते किंवा पहिल्या दिवशी जर का यांना बोलवलं असतं तर ही इथपर्यंत वेळ वाढली नसती. एवढी हे आंदोलन ताणलं गेलं नसतं. लोकांना आज व्यक्त व्हायचंय. राहुल गांधी सहित सर्व विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, पळपुटेपणा सोडा आणि संसदेमध्ये चर्चेला समोर जा. विद्यार्थ्यांचे खरे कैवारी असाल तर हिम्मत दाखवा. लोकशाहीमध्ये निर्णय रस्त्यावर होत नाही, तो संसदेत होतो. जर देशाच्या संविधानावर विश्वास असेल तर संसदेत चर्चा करा. तर विरोधक राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आणि त्याला ठाकरे बंधूंनी जोरदार उत्तर दिलंय. जर काही कल्पना असतील, संकल्पना असतील तर त्या प्रत्यक्षात आणण्याकरता सरकारला मजबूर करा. पण आंदोलनाच्या भरोशावर आपली राजकीय पोळी भाजणं बंद करा. या ठिकाणी खरोखर विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील तर चर्चेच्या माध्यमातूनच ते होतील. विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदुका विरोधी पक्ष ठेवत असतील तर विद्यार्थ्यांच्या छातीवरती बंदुका तुम्ही का रोखता? नाही. आणि दुसरी गोष्ट त्या अण्णाच्या टोप्या घालून कोण फिरवते? यांचीच माणसं होती ना. अण्णांकडे एवढी माणसं नव्हती. आणि ह्याच्यामध्ये परत ह्यांनी काही चुका केल्या की त्याचं राजकारण नाही करायचं. आणि हे ज्यावेळेला विरोधी पक्षात जातात त्यावेळेला सगळ्या गोष्टींचं राजकारण करणार. दरम्यान या सगळ्या मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलंय ते सुद्धा आपण बघूया. विद्यार्थ्यांचे खरे पालक आहेत, ज्यांना विद्यार्थ्यांबद्दल तरुणांबद्दल चिंता आहे आणि असे अनेक
भाजपची लोक आहेत की त्यांना आता असं वाटतं की आपण भाजपचे समर्थक राहून गुन्हा केला, ते सगळेजण या मोर्चात सहभागी होऊ शकतात. आणि मला असं वाटतं एकच मिनिटं, आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांबरोबर आवाहन करीन की पालकांनी देखील याच्यामध्ये सामील व्हावं. वो केवल अपनी पार्टी का अस्तित्व ढूंढ रहे, उनकी पार्टी की जमीन छूट गई है, उनको लगता है इस आंदोलन के माध्यम से उस जमीन को वो वापस तलाशेंगे. मैं याद दिलाना चाहता हूँ, महाराष्ट्र का सबसे बड़ा टीईटी का घोटाला उद्धव ठाकरे जी जब मुख्यमंत्री थे तब हुआ. उसमें कई लोग लिप्त पाए गए, उनके मंत्री भी लिप्त पाए गए.